जिल्हास्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धेतून अमळनेरच्या 7 युवकांची व एका युवतीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे। एकाच वेळी 8 खेळाडूंची निवड झाल्याने अमळनेरसाठी हा बहुमानाचा क्षण आहे। भडगाव तालुक्यातील पेडगाव येथे ही निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली होती। खुल्या गटातून फ्रीस्टाईलसाठी निजाम अली सय्यद याची 92 किलोच्या गटात, तर ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत वरिष्ठ गटातून भावेश दिलीप कोळी याची 60 किलो वजन गटात, संदीप पाटील यांची 72 किलो गटात, तर 20 वर्षाच्या आतील व 65 किलो वजन गटात मुकेश बाविस्कर याची, तर प्रतीक दीपक पाटील यांची 60 किलो वजन गटात निवड झाली आहे। तर फ्रीस्टाईल व 65 किलो वजनाच्या गटात योगीराज चौधरी हा विजयी झाला आहे। तो चहा विक्रेत्यांचा मुलगा आहे। 17 वर्षाखालील गटात मुलींमध्ये जयश्री अरविंद विरकर ही 57 किलो वजन गटात विजयी झाली असून या सर्वांची राज्यस्तरावर होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे। या स्पर्धेत पवन प्रताप शिंपी हा 79 किलो वजन गटात उपविजेता ठरला आहे। कुस्तीपटूंना पैलवान बाळू पाटील, संजय कौतिक पाटील, महाराष्ट्र चॅम्पियन रावसाहेब पैलवान, संजय भिला पाटील, शब्बीर पैलवान, भरत पवार, प्रवीण पाटील यांचे मार्गदर्शन लाभले। अमळनेर तालुक्यातील सात्री येथील भूखंड वाटप प्रक्रिया बेकायदेशीर पद्धतीने अवघ्या 3 दिवसात होत असल्याने या सोडतीवर सरपंच महेंद्र बोरसे यांनी तातडीने हरकत घेऊन उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली होती। यावर जिल्हा पुनर्वसन अधिकारी जितेंद्र कुवर यांनी भूखंड वाटप सोडत तूर्त स्थगित केली आहे। नियमाप्रमाणे भूखंड वाटप सोडत काढण्यासाठी 45 दिवसांची मुदत दिली पाहिजे व संमती घेतली पाहिजे। मात्र पुनर्वसन अधिकारी उपजिल्हाधिकारी जितेंद्र कुवर यांनी बेकायदेशीररित्या 14 जानेवारी रोजी नोटीस काढून 17 रोजी सकाळी 11 वाजता ग्रामस्थांना उपविभागीय कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते। यावर सरपंच महेंद्र बोरसे यांनी तातडीची हरकत घेऊन स्थगितीची मागणी केली होती। मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत अमळनेर तालुक्यातील उदयनगर आणि सुंदरपट्टी येथे ग्रामपंचायतीमार्फत सुरू असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत कामांची पाहणी केली। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला व सदर योजनेचे अमळनेर तालुक्यात चांगल्या पद्धतीचे काम सुरू असल्याचे सांगत यंदा या योजनेसाठी अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत राज्यात पहिली येईल ही अपेक्षा व्यक्त केली। अमळनेर शहरातील धार्मिक स्थळावर दगडफेक तसेच एकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी बजरंग दल प्रखंड विश्व हिंदू परिषदच्या वतीने निवेदनाद्वारे अमळनेर पोलीस निरीक्षकांकडे देण्यात आली। निवेदनात म्हटले आहे की 9 जानेवारी रोजी रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास साळीवाडा परिसरातील रहिवाशी शुभम दिलीप वाणी याच्यावर काही समाजकंटकांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने सामूहिक हल्ला केला। एका धार्मिक स्थळावर दगडफेक करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला। सदर प्रकार गंभीर असून दंगल भडकवण्याचा व धार्मिक भावना दुखवण्याचा आहे। या घटनेस अनेक दिवस उलटूनही एकही आरोपी अटकेत नसल्याने संतप्त भावना निवेदनातून व्यक्त केल्या आहेत। निवेदनावर विहिपचे प्रखंड मंत्री सचिन चौधरी, विनायक चौधरी, हिंदू जागरण मंचचे युवा प्रमुख विजय धनराज पाटील, सागर बारी व योगीराज चव्हाण आदींच्या सह्या आहेत। अमळनेर तालुक्यातील ढेकू बुद्रुक येथील अल्पवयीन मूकबधीर मुलीवर अत्याचार करून गर्भवती करणाऱ्या नराधमास अमळनेर न्यायालयाने 20 वर्षे कारावास व 10,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे। ढेकू बुद्रुक येथील 26 वर्षीय आरोपी दीपक नाना भिल याने गावातीलच 16 वर्षीय अल्पवयीन मूकबधीर मुलीवर सातत्याने अत्याचार करून 30 गर्भवती केले होते। याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी अमळनेर शहर पोलीस स्टेशनला 30 जानेवारी 2022 रोजी आरोपी विरुद्ध तक्रार नोंदवली होती।
सदर प्रकार लक्षात आला तोपर्यंत पीडिता ही आरोपितापासून 5.5 महिन्याची गर्भवती राहिली होती. त्याकरिता पीडिताची आई, पोलीस पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर GM पाटील व डॉक्टर अनिता देशमुख यांची साक्ष महत्त्वाची ठरली होती. तसेच पीडितेच्या पोटात असलेले बाळ हे आरोपिताच्या DNA अहवाल जोडून आल्याने व पीडितेचे वय 16 वर्ष असल्याबाबतचा जन्मतारखेबाबतची साक्ष देखील महत्त्वाची ठरली. यात सरकार पक्षातर्फे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. पैकी स्वतः पीडित मुलगीची साक्ष ही विशेष बालक म्हणून असल्याने तीच बोलता व ऐकता येत नव्हते. त्याकरिता विशेष शिक्षक दुभाषिक म्हणून नेमण्यात आले होते. या सर्व पुराव्याचा आधार घेऊन सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट KR बागुल यांनी प्रभावी युक्तिवाद करून आरोपीला कठोर शिक्षेची मागणी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने आरोपी दीपक भिल यास 20 वर्षे कारावास व 10,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. त्यापैकी 7,000 रुपये पीडितेस देण्याचे आदेश कोर्टाने केले आहेत. सदर खटल्याचे तपास अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक नरसिंह वाघ यांनी तपास केला. जिल्हा न्यायाधीश LD गायकवाड यांच्या पुढे सदरच्या खटल्याचे कामकाज चालले. त्यात सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट किशोर R बागुल मंगरुळकर यांनी काम पाहिले, तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक उदयसिंग साळुंके आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल पुरुषोत्तम वाल्डे, प्रमोद पाटील, राहुल रणधीर, भरत इशी, सतीश भोई यांनी सहकार्य केले.